काय हो माय, हा जे गाय चारायला नेले नाही बाई यानं. त्याला मी म्हणलं होतं ना, मी ढोरण का हो म्हणे. गायला कोण घरी ठेवलं काय माहित ना, दोन्ही बसले तसेच आहे. बरं झालं बाई, हे बुढी आहे ती, विचारून घेतो बाई इले. हा मग सकाळी न्यायच्या वक्ती बाई आपल्याला कानकोड वाटते बाई, कोणाचं शेणाले हात लावा विचारलं नाही तर असं वाटते माय, नाहीतर म्हणतीन गिनतीन काही. विचारून घेतो बाई. काय करू राहिला आता बाई? हा माय मी ना काय नाही आलती तशीच बाई पारची वाडग्याच्या अंग. नळ आलता असं म्हणलं इकडे पाणी गिनी शिपावून मायात लोक आली, नळ चाला गेला. नळ झाडून काढलं, मला झाडून काढलं जसं गव्हाना गिवाना साफ करा. काही मग ते अंदरली वस्ती झाडायची होती. आता हे मापर कसं वावरातलं करते हे, तर त्याच्या एवढं निप्पक करत नाही. मग सकाळून काय अलल तर शेण काढते आणि झाडून काढते आणि चालत होते. मग आता काय म्हणतो माय सुनतो तुला माहित आहे, येतच नाही बाई वाडग्याच्या अंगात, फिरून नाही पाहत बाई ते. म्हणून माय मग मीच येत असतो 4-5 रोजातून, जसं झालं तसं येतो, मारतो चक्कर. आता बिमार होती त्यापासून काही माझ्यानं होतच नाही ना. मग मी ना थकवाच भल कसा येते बिचारे मले, त्याच्यानं मी वाडग्यात येत नाही बाई वलय खेप. हो ना, दिसत ना तुम्ही आता. म्हणून दिसल्या तर म्हटलं माय आते बाई इकडे आल्या म्हणून आली मी तुमच्या संग बोलायले. तब्येत कशी असं आहे आता? तब्येतचं काय हो माय, गोळ्या औषधावर जीवन आहे. मग पैसा आहे, लावणारे आहेत म्हणून दिसतो मी तुले. नाही तर मी म्हणते बा माझा गीत एखादी गरीब असती ना कोणी काही नसतं खरं. इतकी तब्येत झालती बाई माई, मग कशी झालती बाई मी मरायला टेकली होती ना. पण मग पुराणा लय पैसा लावला बाई मले. त्या पैशाच्या मग डॉक्टरच्या गोळ्या औषध आहे ते भेटलं बाई, म्हणून दिसून राहिली मी तुले. नाही तर काय हो मा खरं होतं माय. हो माय बाई, पण साजरा आहे ना माय तुमचं पोरग, लावते माय तुम्हाला पैसा. मग तवी तब्येतची काळजी घेत जा माय तुम्ही बी. काही ना काही हिंडत फिरत जात जाऊ, दगदग नका करत जाऊ उगाच. काहीच करत नाही मी घरी. तर मा पोरानं माझ्या डक्कच सांगितलं मा सुनीले की म्हणे हे बाय मामाला उलसा धंदा नाही सांगायचा. तिथे जण काय होत नाही म्हणे, तिने लय केला म्हणे. तिच्या एवढा धंदा तर तू म्हणे अख्ख्या आयुष्यात नाही करशील म्हणे. जेवढं मामाने केलं तेवढं तर म्हणे तू बी आयुष्यात नाही करशील. आणि आता म्हणे खबरदार म्हणे मामाला काही धंदा गिंदा सांगशील तर मली म्हणे, मली लागे दटावलं म्हणे. मा भांडे पडेल आहेत आणि लेकरू लढून राहिलं, धुनच राहिलं धुवाचं, पोयास टाकतो अशी कामं करायची आहेत म्हणे अजिबात. मग काढ्यानं पाचवर पडेल जायचं म्हणे, आराम करायचा म्हणे, तब्येतीला सांभाळायचं, धंदा नाही करायचा म्हणे. ते होती कधी ते म्हणे माय मी काय सांगतो. हा म्हणे आते बाई मी सांगतो का म्हणे तुम्हाला धंदा. तर मी म्हटलं नाही माय बाई, म्हटलं बाबू ते मला धंदा नाही सांगत रे. पण आपल्याच बेसरम जीवाले बशर साजरं वाटते का हो? आपण साजरं पसरा बसा आणि तिचा दिवसभर पाहायला पाय नसती. धंदा आता लेकरूला धंदा घरातला. अंदी मध्ये वावरात बी जाते बाई, नाही सांभाळत पडली काही नाही तर मग मग तिच्या हाती लय होते वा. मग मी मुसक तुलसक करतो माय, पण तेवढ्या नाही माहिती तब्येत खराब होती बिचारी. मी ना काय सांगू तुले, ह्या पाय काहीच होत नाही ना माय आता माझ्यानं. काहीच होत नाही. उलसं काय केलं ना काल मा नाताचे लेकराचे उली कपडे 2-3 कपडे होते त्या हानीत पडे. मॅनला जाऊ दे आता हे काही करून राहिली. तर म्हटलं चल नाही आपणच लेकराचे कपडे तेवढे धुवून टाकावं म्हणलं. नानीत पडेल राहता साजरं नाही बाई. थोडेसे कपडे धुतले, हे पाय मी ना माईका जीव भरून आला हो. दमही लागे कसच्या कसच होय मले, घामही फुटला. आणि तशीच बसली बाई मी, तिला आवाज दिला म्हणलं माय बाई पूजा. तर मग आली माहिती म्हणे, मग तिने मला घरात नेलं. मग ती बोले मला काय आले रिकामे धंदे करता म्हणे आते बाई, मग तुमचं पोरग मलेच बोलेन ना. म्हणलं माय काय बस बोललो का म्हणलं, मले साखर पाणी कर म्हणलं बाई. मग तिने मुलं साखर पाणी केलं. ते मेली साखरही चालत नाही ना माय, मले शुगर आहे ना. साऱ्या दुनियातल्या बिमाऱ्या मलेच आहेत. हो आते बाई तुम्हाला शुगरही आहे नाही माय पाय. हो पण तरी बी काही नका करत जाऊ, राहू दे आता. पोरगही नाही म्हणते, सुनही नाही म्हणते, मग का आलेच आता. जपा जीव आले जरा. हो तू कशी काय आलती माय बाई? अमाय आते बाई मी तर खरं तुम्हाला पुसायला आलती. म्हणलं सकाळून ते तुमचं पोरगच असते, कधी मध्ये भाऊ असतात. आपण काय माणसाच बोलायला म्हणलं सकाळून सकाळून तेले कायचे धुमन आपले काय. तर म्हणलं मी गुलसक शेणनेच जाऊ का तुमच्या घरचं. आता का पावसाळ्यात सळा टाकता का तू, का उभ्या भीती सार होतं काल पाहिजे माहिती तुला शेण. नाही नाही सळाले नेले नाही, तेवढं तर मागायचं निघते. पण आते बाई मी ना ते धूपबत्त्या तयार करतो म्हणलं इक्यासाठी. जसं आता धूपबत्त्याच करून पाहतो म्हणलं जमते का तर. इक 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 करावं आते बाई. माय बाई तू इथं कमाल व माय कमाल. काय काय आल्या आयुष्यात तर कसं पण तुलेच करावं वाटते. अबा उलसाक जीवाले आराम देवली बाईकीन आहेस. एवढं मरमर करू नको. सकाळी हाड दुखले ना खाटल्यावर पडली तर कोणी करणार नाही व. आणि ते पोरगही म्हणणार नाही की मामायनं लय खस्ता खाल्ल्या मापा लय बिझनेस केले आणि लय पैसा कमावला. घरची नीट म्हणती ना, ते लेकरही नीट म्हणती. तुलेच तरास होईल म्हातारपणात. आता बाई आता जडलं हातापायात जोर आहेत, अंगात ताकद आहे, त्यातलं करा वाटते. आता पापडाचं केलं तर आता पावसाळ्याचं कसं ते आता पापड्या काही करू नाही ठेवल्या जात नाही, वाळत नाही काही नाही. आता दुब्बत्याचे म्हणलं वाळत नाहीत, पण कसं 4 दिवसातून का होईना 6 दिवसातून कोणा वाळतीनच. म्हणून म्हणलं अशा करत जाईन गमिला गमिला भरायच्या जशा
मग इथल्या घाटात जमा झाल्या की असं म्हटलं माय मागाच्या गाईच एकटेच करून राहिली मी, पण ते तेवढं शेण कसं उलसकच एकल्या गाईचा फरकच पडते. म्हणलं उलसक तुमच्या घरचं पुरं नाही नेत जाईन बाई मी. हो हो पुरं नाही, तुम्हाला माहित आहे वावरात टाकतात मिशनाचं खत तर पुरं नाही, पण असं 2 पवटेनेच जाऊ का म्हणलं. माय मग 2 पवट्यानं काय होईल माहित वाला, नाही तर 2 पवटे म्हणून विचारून घेशील मले आणि मा पोरगं याच्या पहिले सबन उचलून घेऊन जात जाशील. माय आम्हाला वावरात टाकायला खत पाहिजे, त्यासाठी तर ढोरं मागवतो माय बाई मी वावरात खत व्हासाठी. नाही नाही आते बाई, मला का तुम्ही वैकत ना का? मी 2 पोटे म्हटलं ना तर 2च नेत जाईल मी, उभार नाही नेत जाईल. तुमच्या एकलीच्याच घरचं नाही नेत ना, समद्याच्या घरचं नेतो 2-2 पोटे. म्हणजे कसं तुम्हाला लोकायले वावरात टाकेले खत म्हणा का गौऱ्या करायला म्हणा शेण म्हणा कमी पडणार नाही आणि मला बी भेटी. आता तसं न्याव तर तसं न्या नाही वाटत आते बाई मला. 2 पोटे काय उचलले नेले तर काय, पण ते साजरं नाही वाटत असं वाटतं नाही माय बाई. म्हणून आपल्याला हो म्हटलं तर आपल्याला सण नाही होत, त्याच्यापेक्षा विचारून नेलेलं बरं. म्हणून मी आज म्हटलं बेपारून साऱ्या विचारूनच घेतो की नेत जाऊ का बापा तुमच्या घरचं सकवून जो ताजं राहते साजरं राहते तर मग होतच नाही. त्याच्यात दुब्बत्या जसं गाईचं शेण ते आता शांताबाईचं म्हणे म्हशीचं नाही, पण मला माहिती आहे आता भेटून राहिलं गाईचं तर म्हणलं गाईच्या शेणाच्या धुब्बट्ट्या करावं साजरं राहते देवाजवळ जाळायला येले त्याले. म्हणून विचारून राहिले माय. बंद नाही नेणार व माय, बंद सबंध नाही नेणार. 2 पोटे नेत जाय मग. 2 पोट्यानं काय होऊन राहिलं मला देत ना उलशा कशा करतो धुब्बत्त्या तो त्याचं 10-15 जायला देवाजवळ ही केले करून राहिली का? हो आता बाई इक्यासाठी आजकाल ते केमिकल वाले वापरत नाहीत ना लोक आता, तर ह्या वापरतात. म्हणलं आपणही करा. आशाबाईनं सांगलं मले आमच्या आशाबाई शहरात राहतात तर तिला समजा माहित आहे, तर त्यामध्ये वहिनी आपल्या इकडे शेणाची काय नुपुर आहे करा मग तुम्ही. मग मी सांगतो मग पुढे त्याचं काय करा कुठे का कसं करा, तर म्हटलं करून ठेवा. दिन ना आते बाई तुम्हाला दिन मी वापरून पाहिजे तुम्ही बी. हा दे जो मग दे जो नेत जाय या गायचं नेत जाय. हे काय मायरातली आहे बाबा न, हिची माय दिली ती मला सांग तिची वासरी होय हे मायरातली आहे. लय सज्जन गाय आहे ना बाई, लय सज्जन पवित्र गाय आहे. गरीब तर अशी आहे बाई लयच. मग आता आवाजानं ऐकते मला मायरातली आहे ना माली. मग तिची माय माया बाबाच्या हिच्यातली होती खणीतली. मग बाबाच्या घरी गाय होती तिचीच ती वासरी, पण तेच मला दिली लागी लग्न झालं होतं आणि तिची हे होय. हो अलय आहेत वसऱ्या झाल्या माय बाई. मग अन्नातल्या गाईचीच ढोर आहे ते समजे. याच्यावर काय होतं शपूट माल्या अन्नात गाय आली आणि तिचे सारे बैलाची जोडी हे ते मग माझ्या अन्नातल्या गायची भेटते. हिचं नेत जाय साजरे आहे हे गाय. हो आते बाई नेत जाईन, मला माहित आहे तुमच्या माहेरातलेच आहेत म्हणून. माहित आहे नेत जाईन ना माय. 2च पोटे नेत जाय नाही का परी उभार नाही नेणार. फार चांगलं माय. मी आणलं बाई दिसलं तुम्ही म्हणलं विचारून घ्या.